चालू आहे सगळं व्यवस्थित? सांगा. नायट्रो आपलं फॉस्फरस, नंतर नायट्रोजन, नंतर आर्सेनिक, नंतर Sb, नंतर Bi. काय काय वाटतं तुम्हाला, बरोबर असेल का चुकीचं असेल? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे? काय दिस इज चुकीचं. टेल मी. बरोबर. बरं, ही ऑर्डर कशावरून सांगितली तुम्ही ते सांगा मला. काय माइंडसेट वापरला? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन. हा हा हा. हे एका ग्रुपचे आहेत का? ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. मग सगळ्यात जास्त कोणाचा यायला पाहिजे? फॉस्फरस. म्हणजे ही ऑर्डर अशी होईल ना, अशी होईल की नाही? अशी होईल की नाही? 100%. 100%. म्हणजे सगळ्यात जास्त कशाच यायला पाहिजे? फॉस्फरस. मग फॉस्फरस लिहिला. फॉस्फरस नंतर नायट्रोजन. अच्छा. नायट्रोजन नंतर आर्सेनिक. आर्सेनिक नंतर Sb. Sb नंतर Bi. बरोबर आहे? काय ह्या हिशोबाने तर बरोबरच आहे ना? तुम्ही सांगा मला चुकीचं कशावर? तुम्ही सांगा मला चुकीचं कशावर? मग मी कुठे म्हणतोय तुम्ही चुकीचं आहे म्हणून? मग तुम्ही सांगा की चुकीचं कशामुळे? अरे सांगा. याची इलेक्ट्रॉन ऍफिनिटी काय असते? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? याची निगेटिव्ह असेल की नाही? नायट्रोजन ओनली. मी तिथं लिहून दिलं होतं नायट्रोजन. मग हा एकदम शेवटी येईल ना? हा एकदम शेवटी येईल. तर खरी ऑर्डर काय असेल? अरे खरी ऑर्डर काय असेल सांगा? खरी ऑर्डर अशी येईल ना, फॉस्फरस, आर्सेनिक, Sb, Bi आणि N अशी खरी ऑर्डर. आणखीन 4:45 वाजले. हा ना, मग म्हणजे वेळ आज लवकर गेला नाही ना, आज आपल्याकडे खूप वेळ आहे, आणखीन 1 तास आहे. अरेंज द फॉलोइंग इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ AE. Arrange the following in increasing order of AE. EA AE नहीं, EA एफिनिटी इलेक्ट्रॉन नहीं, इलेक्ट्रॉन एफिनिटी. मला एक गोष्ट सांगा, जर सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियडचे एलिमेंट्स असतील, सेकंड पिरियड अँड थर्ड पिरियडचे एलिमेंट्स असतील A, B, C and D. ठीक आहे, A, B, C and D. आणि मी दोन ग्रुप केले, एक केला AB चा आणि एक केला CD चा. सांगा इलेक्ट्रॉन एफिनिटी कशी जास्त असेल? नाही, एक ग्रुप केला मी AC चा आणि दुसरा ग्रुप केला BD चा. एक ग्रुप केला मी AC. अरे असं का? हा बरोबर आहे, AB चा आणि CD चा. हा सांगा, AB ची जास्त असेल.
म्हणजे असं असेल ना, असं असेल की नाही, म्हणजे ए बी ची काय असेल, जास्त असेल. क्वेश्चनच घ्या चला डायरेक्ट, कशाला हे काम जाम. क्वेश्चन घ्या चला, क्वेश्चन घ्या. नायट्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, सल्फर. सांगा करेक्ट ऑर्डर. मला सांगा नायट्रोजनच्या खाली कोण येतो? नायट्रोजनच्या खाली कोण येतो? फॉस्फरस. आणि ऑक्सिजनच्या खाली कोण येतो? सल्फर. इथून इकडे गेलं तर काय होईल? असं होईल की नाही? आणि वरून खाली आल्यावर असं होईल की नाही? मग सगळ्यात जास्त कोणाची असेल? हा, सगळ्यात जास्त कोणाची असेल? सल्फरची असेल. त्याच्यानंतर ऑक्सिजनची.